या ठिकाणी आपण समाज कल्याण विभाग या परीक्षेची तयारी करतोय. आता समाज कल्याणमध्ये तुम्हाला माहित आहे की सध्या कोणकोणत्या परीक्षा आहे. सगळ्यात महत्वाचं आपलं जे टार्गेट आहे समाज कल्याण मधलं ते आहे गृहपाल. गृहपाल महिलांसाठी सुद्धा आहे, पुरुषांसाठी सुद्धा आहे. त्यानंतर निरीक्षक आहे, लघुलेखक, लघुटंकलेखक जे पद आहेत त्या सगळ्यांसाठी. जीकेचे 25 प्रश्न बघायचे. प्रश्न थोडे सोपे वाटतील तुम्हाला या टेस्ट मधले, आणि असे प्रश्न सुद्धा येऊ शकतात. पुढची टेस्ट थोडीशी मी जरा याच्यापेक्षा थोडीशी हार्ड लेवलची काढणार आहे. म्हणजे आधीच सांगतो, नाहीतर काही जण म्हणतील एवढे सोपे प्रश्न असतात का. तसे प्रश्न त्या पॅटर्न नुसारच आहे टीसीएसच्या, पण थोडेसे याच्यामध्ये अजून ऍडव्हान्स आपण घेणार आहोत. भाववाढीमुळे पैशाचं मूल्यामध्ये काय होतं? जेव्हा भाव वाढतोय ना तेव्हा पैशाचं मूल्य कमी होतं की वाढतं? समजा तुम्ही आधी 1 किलो टोमॅटो आहे ते आधी समजा 20 रुपयाला घेत होते. भाव वाढलाय, भाव वाढल्यानंतर तेच टोमॅटो तुम्ही 80 रुपयाला घ्यायला लागले. आधी 20 रुपयाला भेटत होती, आता 20च्या जागेवर 80 रुपये जायला लागले. पैशाचं मूल्य काय झालंय? वाढलंय, थोडं वाढतंय, घटतंय. पैशाचं मूल्य घटलं ना. 20 रुपयाच्या वेळेस तुम्हाला 80 रुपये द्यावे लागतायत. पैशाचं मूल्य तुमचं कमी होत आहे, लक्षात घ्या. आता पैशाचं मूल्य कशावर ठरतं? तर खरेदी शक्ती जी असते ना, खरेदी शक्ती हा शब्द लक्षात राहू द्या. खरेदी शक्ती किती त्या पैशामध्ये, त्यावर त्या पैशाचं मूल्य ठरत असतं. भाव वाढ होते म्हणजे काय होते? वस्तूची किंमत वाढते, वस्तूचं मूल्य वाढतंय, वस्तू महाग होते, म्हणजेच पैशाची खरेदी शक्ती कमी होती आहे. म्हणजे 1 रुपयात पूर्वी जेवढ्या वस्तू खरेदी करता यायच्या त्याच्यापेक्षा आता कमी वस्तू मिळत आहेत ना 1 रुपयात. तो एक मुद्दा तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि जर किमती कमी झाल्या तर मात्र खरेदी शक्ती वाढते आहे. डलहौसी थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यात आहे? थंड हवेच्या ठिकाणावर याच्या आधी प्रश्न आलेले आहेत आणि तुम्हाला येत राहतील, इथून पुढे सुद्धा येत राहतील. डलहौसी नावाचं थंड हवेचं जे ठिकाण आहे कोणत्या राज्यात आहे? मग विविध राज्यातले थंड हवेची ठिकाणं आम्हाला माहित असावेत. डलहौसी म्हटलं की उत्तराखंड. पण मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला मी काही प्रश्न विचारतो की चला, मी तुम्हाला विचारलं की माउंट आबू कोणत्या राज्यात आहे? उत्तर द्यायचंय माउंट आबू. आता महाराष्ट्रामधलं महाबळेश्वर असेल ते तुम्हाला सांगता येईल. ओके, माथेरान सांगता येईल. माउंट आबू. त्याच्यानंतर सापुतारा कोणत्या राज्यात आहे? चला जरा कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या किंवा तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करत चला. सापुतारा महत्वाचं आहे, मी अतिरिक्त नोट्स मध्ये तुम्हाला ते देतोय. पुढे तुम्हाला कुलू मनाली विचारलं जाईल. हा तर सोपा प्रश्न आहे. कुलू मनाली असेल, धर्मशाळा असेल, ही ठिकाणं कोणत्या राज्यात आहेत? चला थोडासा विचार करायचा आहे. पुढे दार्जिलिंग नावाचं एक थंड हवेचं ठिकाण महत्वाचं आहे. दार्जिलिंग जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल? दार्जिलिंग. बघा, हे विश्लेषण मुद्दाम घेतोय मी, कारण थोडंसं त्याच्याशी आजूबाजूचं आम्हाला माहित असलं पाहिजे. तुम्हाला पंचमढी विचारलं, थंड हवेचं ठिकाण आहे, कोणत्या राज्यात आहे? बघा बरं, हे सगळं इंटरेस्टिंग आहे. आणि गाजलेलं उटी, दक्षिण भारतामधलं उटी कोणत्या राज्यात आहे? उटी किंवा त्या राज्यामध्ये आणखी एक कोडाई कॅनॉल नावाचं सुद्धा थंड हवेचं ठिकाण आहे. द्रास असेल, कारगिल असेल, लेह असेल, इथे तुमचं काही प्रॉब्लेम नाहीये. डेहराडून, हे जे डलहौसी ज्या राज्यात आहे का त्याच राज्यामध्ये डेहराडून नावाचं जे ठिकाण आहे, ती खरं म्हणजे राजधानी आहे. मसुरी येथे आहे. राणीखेत या ठिकाणी आहे थंड हवेचे ठिकाण. आता बघा, माउंट आबू म्हटलं की तुम्हाला राजस्थान आठवलं, सापुतारा म्हटलं की गुजरात, कुलू मनाली म्हटलं की हिमाचल प्रदेश, दार्जिलिंग म्हटलं की पश्चिम बंगाल, पंचमढी म्हटलं की मध्य प्रदेश, उटी म्हटलं की खाली तामिळनाडू. उत्तर जमली पाहिजे. ओके, पुढे जाऊया. भारतीय दंड संहिता 1860. आता त्या कायद्याचं नाव बदलण्यात आलं आणि त्याला आम्ही सध्या कोणत्या नावाने ओळखतो आहे? बघा, भारतीय दंड संहिता, ज्याला खरं म्हणजे IPC असं आम्ही म्हणायचो. काय म्हणायचो? IPC, इंडियन पिनल कोड. आता काय केलं ते, म्हणजे दंड संहिता 2023, न्याय संहिता 23, नागरी सुरक्षा संहिता 23. काय म्हणतोय आम्ही? 53 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं. आधी ज्याला IBC म्हणतो ना, त्याला BNS म्हणतोय आम्ही, भारतीय न्याय संहिता. काय म्हणतोय? भारतीय न्याय संहिता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्याय संहिता हा शब्द लक्षात ठेवा. 2023. फौजदारी प्रक्रिया संहिता, ज्याला आपण CRPC असं म्हणायचो, त्याला आता भारतीय नागरी सुरक्षा संहिता. फौजदारीच्या ऐवजी नागरी सुरक्षा हा शब्द दिलेला आहे. फौजदारी ऐवजी नागरी सुरक्षा हे शब्दातले बदल मला वाटतं इथे फार महत्वाचे आहे तुमच्यासाठी. ओके, 1973चा तो CRPC ऍक्ट, त्याला आता BNSS ऍक्ट असं आपण म्हणू शकतो. 2023ची सुधारणा आहे. आणि पुरावा कायदा, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट जो होता ना, एव्हिडन्स ऍक्ट जो होता 1872चा, तो आता झालाय
भारतीय साक्ष कायदा, बघा पुराव्याऐवजी साक्ष हा शब्द वापरला गेला, इव्हिडन्स ऐवजी या ठिकाणी साक्ष्य हा शब्द वापरला जातो आहे. ओके, तर हे 3 शब्द इथे महत्वाचे आहे. भारतीय न्याय संहिता या ठिकाणी लक्षात घ्या. आपण पुढे जातोय. अनुच्छेद 370 हे भारतीय राज्यघटनेतून वगळल्याने कोणता परिणाम होतो आहे? 370 वगळलेला आहे. परिणाम काय होतोय? जम्मू काश्मीरमध्ये बाहेर राज्यातील व्यक्तींना जमीन खरेदी करणं या ठिकाणी शक्य झालेलं आहे. बघा, बाहेरच्या राज्यातल्या व्यक्तींना जमीन खरेदी शक्य झाली आहे का? हा फार मोठा बदल आहे. याच्यावर सध्याही आपण बघतोय बरंच राजकारण, बऱ्याचशा गोष्टी तिथे जम्मू काश्मीरच्या त्या विधानसभेतही काही गोष्टी घडतायत. संसदेने पारित केलेले कायदे जम्मू काश्मीरला देखील आता लागू होतील. संसदेचे कायदे जम्मू काश्मीरला देखील भारताच्या इतर राज्याप्रमाणे आता दर्जा प्राप्त झालेला आहे. वरीलपैकी सर्व. बरं, कधी झाली ही घटना दुरुस्ती? 54 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्ही देणार आहात. इंटरेस्टिंग प्रश्न आहेत. उत्तर तुम्हाला या ठिकाणी देता आली पाहिजेत. जम्मू काश्मीरसाठी वेगळी असलेली घटना, वेगळा ध्वज दोन्ही रद्द झालं. आणि आधी जे दुहेरी नागरिकत्व होतं ना, तेच आता रद्द झाले. लक्षात ठेवा, दुहेरी नागरिकत्व रद्द झालं आहे. एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आणि आणखी एक मुद्दा होता की महिलेने इतर व्यक्तीशी लग्न केलं तर त्याच्या नागरिकत्वाबद्दल काय, त्या बाबी सुद्धा बदललेल्या आहेत. वरीलपैकी सर्व या ठिकाणी सगळ्याच गोष्टी, म्हणजे जमीन खरेदी करता येईल, संसदेचे सगळे कायदे आता जम्मू काश्मीरला लागू होईल आणि इतर राज्याप्रमाणे जम्मू काश्मीरचा दर्जा असेल. श्रीमती द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? बघा, आदिवासी समुदायातून आलेल्या या राष्ट्रपती सर्वोच्च पदावर बसलेले आहेत. ते कितवे आहेत? 14व्या, 15व्या, 16व्या, 17व्या. आता नवीन पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे पंतप्रधान मोदींनी. ते आता कितवे पंतप्रधान आहेत त्या क्रमानुसार? असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. 55 नंबरचा प्रश्न आहे. आदिवासी समुदायातून येणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती, सर्वात तरुण, स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? उत्तर द्यायचं आहे. तुम्ही देणार आहात. बिनविरोध आतापर्यंत बनलेले, त्यामध्ये नीलम संजीव रेड्डी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिले दलित राष्ट्रपती KR नारायण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, हे पहिले आदिवासी समुदायातून आले आहेत. आणि पहिले मुस्लिम डॉक्टर झाकीर हुसेन लक्षात ठेवायचे आहे. आणि शास्त्रज्ञ असलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ते तर आम्हाला माहिती आहे, हे 15व्या राष्ट्रपती. पुढे 1942च्या चले जाव भारत छोडो चळवळी दरम्यान मुंबईमध्ये काँग्रेस रेडिओ हे सिक्रेट रेडिओ स्टेशन आंदोलनाच्या बातम्या प्रसारित करण्यासाठी कोणी सुरू केलं? सिक्रेट रेडिओ केंद्र आहे. काँग्रेस रेडिओ आपण ज्याला म्हणतोय, कोण चालवत आहे? 56 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा, आता इथे दिले पहिलं विठ्ठलभाई झवेरी, चंद्रकांत झवेरी, बाबूबाई ठक्कर. यस, वरील तिघांचं सुद्धा या ठिकाणी कार्य आहे. फार मोलाचं योगदान त्यावेळेस या रेडिओ केंद्राने दिलं होतं. जवळपास 3 महिने हे केंद्र चालू होतं. काँग्रेस रेडिओ हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं प्रसारण मुखपत्र म्हणून त्या ठिकाणी याच्याकडे बघितलं गेलं होतं. ते आम्हाला माहित असलं पाहिजे. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी होते, तेही माहित असलं पाहिजे. पुढे शिकागो रेडिओ वगैरे तिकडून काही साधनं उपकरणं यांना भेटली होती. नागपूर करार आहे. कोणत्या प्रमुख तरतुदी नव्हत्या? बघा, म्हणजे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही 4 पैकी 3 तर आहेच. नागपूर करार कधीचा आहे? नागपूर करार बघा, पहिली तरतुदी या ठिकाणी सांगितली की मुंबई, मध्य प्रांत, हैदराबाद सर्व सलग मराठी भाषकांचे एक राज्य बनवून मुंबई ही त्याची राजधानी बनवावी. मुंबईला राजधानी करायचं म्हणतायत काय? प्रशासकीय कामकाजासाठी महाराष्ट्र राज्याचा एकच विभाग असावा. इथे म्हणतायत हे एकच विभाग असावा. तिसरं म्हणतायत उच्च न्यायालयाचं मुख्यालय हे जे आहे राज्याचं उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूरला असावं. आणि चौथं म्हणतायत नागपूर ही नव्या राज्याची उपराजधानी करावी आणि दरवर्षी किमान एक अधिवेशन या ठिकाणी भरवावं. 57 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी काय चुकतंय असं तुम्हाला वाटतं? बघा, इंटरेस्टिंग आहे. 28 सप्टेंबर 1953चा हा नागपूर करार आहे. बघा, 28 सप्टेंबर 1953 ही तारीख या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या. 28 सप्टेंबर 1953 ची तारीख आहे. नागपूर करार होतोय. महाराष्ट्राची निर्मिती झाली पाहिजे, त्यामध्ये मग मुंबई, मध्य प्रांत, हैदराबाद असावं. अगदी बरोबर आहे. यामध्ये मग यशवंतराव चव्हाण असेल, गोपाळराव केडीकर असेल, रामराव पाटील असेल, असे अनेक नेते होते आणि सगळ्या प्रदेशाचा समान विकास व्हावा असं यांनी म्हटलं होतं. पहिलं विधान तर बरोबर आहे, पण प्रशासकीय कामकाजासाठी एकच विभाग असावा हे चुकीचं आहे. वेगवेगळे प्रशासकीय विभाग करावेत असं म्हटलं होतं, ते चुकतंय. मुंबई, नागपूर या ठिकाणी उच्च न्यायालयाचं खंडपीठ वगैरे असावं. उपराजधानी नागपूर असावी. एक अधिवेशन व्हावं जे होतं हिवाळ्यामध्ये, तेही बरोबर आहे. 2 नंबरचं विधान चुकतंय. 2 नंबरची चूक. पुढे जातोय मी. जालियनवाला बाग हत्याकांड याच्याशी संबंधित इंग्रजी अधिकारी आणि तारीख. बघा, 58 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे.
काय जालियनवाला बाग संबंधित काय आहे? 9 एप्रिल लॉर्ड कर्झन, 13 एप्रिल जनरल डायर, 9 एप्रिल जनरल डायर, 13 एप्रिल लॉर्ड डफरीन. प्रश्न सोपा आहे. जालियनवाला बाग हत्याकांड म्हटलं की तुम्हाला सगळं आठवलं पाहिजे. ती तारीख आठवली पाहिजे, ते वर्ष आठवलं पाहिजे. ते वर्ष खरं म्हणजे 1919 आहे. प्रांत म्हणाल तर पंजाब आहे. कोणता प्रांत? पंजाब त्या ठिकाणी आहे, तेही लक्षात ठेवायचंय. पंजाब प्रांतामध्ये या ठिकाणी हा गोळीबार घडवून आणला होता त्या अधिकाऱ्याने. मग तो अधिकारी होता जनरल डायर. कर्झन म्हटलं की बंगालची फाळणी आम्हाला आठवते, आणि इथे 13 एप्रिल 13 एप्रिल. डफरीन म्हटलं की आम्हाला काय आठवतं? इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना डफरीनच्या काळात झाली होती, आणि या जनरल डायरला सूचना देणारा जो होता तो उडवायर होता. या डायर उडवायर यमक आम्हाला लक्षात ठेवायचंय. दहशतवादाविरुद्ध जे विशेष कृती पथक असतं ना, त्याला महाराष्ट्रात काय म्हणतात? ते सशस्त्र दल आहे. दहशतवादाविरुद्ध SRPF, SSB, फोर्स 1, डेल्टा फोर्स. 59 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर, हे उत्तर तुम्ही देणार आहात. बघा, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा असा हा प्रश्न आहे. जे 26/11चा दहशतवादी हल्ला महाराष्ट्रामध्ये झाला, त्या अनुषंगाने NSG जे नॅशनल सिक्युरिटी गार्ड असतं ना, त्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये याची स्थापना झाली होती, आणि त्याला फोर्स 1 असं नाव आहे. बघा, दहशतवाद विरोधी फोर्स 1 म्हणजे SRPF आहे. ती CRPFच्या धर्तीवर महाराष्ट्रातलं एक दल आहे. SRPF स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, हे माहित असलं पाहिजे. SSB हे नेपाळ भूतानच्या सीमेवर असतं, तेही माहित असावं. आणि डेल्टा फोर्स हे USA मधलं आहे, तिकडे आपले तात्या आहे, ट्रम्प तात्या तिकडचं. चला, आपण या ठिकाणी तुम्हाला टेस्ट पेपर्स देतोय, जे गृहपाल महिलासाठी, गृहपाल जनरलसाठी, निरीक्षक, लघुलेखक, लघुटंकलेखक या सगळ्यांसाठी उपयुक्त असे टेस्ट पेपर आहे. 100 प्रश्न, नवीन सिलेबस, त्यानुसार टेस्ट पेपर्स. 2 नंबरची टेस्ट अपलोड केली आहे. समाज कल्याणच्या 2 टेस्ट तुम्हाला अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर आहे. त्या फक्त टेस्ट तुम्ही स्वतंत्रपणे त्याचे PDF घेऊ शकता. आन्सर की शेवटी जोडलेली आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्या ठिकाणी जा, तिथे तुम्हाला बॅच सुद्धा आहे. तुम्हाला कोर्सेसमध्ये गेल्यानंतर समाज कल्याणची, गृहपालची, निरीक्षकची, लघुलेखकची, लघुटंकलेखकची बॅच सुद्धा जॉईन करता येईल. सगळे लेक्चर्स त्या ठिकाणी भेटतील. नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटतील. नंबर तुम्हाला दिला आहे स्क्रीनवर, तो दिसला आधी. त्या नंबरला तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवा, खाली लिहून पाठवा, समाज कल्याण भरतीसाठी कोर्स घेतलाय म्हणून. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी सध्या गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जातो. पोलीस दलासाठी कोणती गव्हर्नन्स पद्धती? ई सरिता, CCTNS, ई मुद्रा, सारथी. पोलीस दलाचं आधुनिकीकरण. 60 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. CCTNS आणि याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला. CCTNS म्हणजे काय तुम्हाला विचारलं गेलं आहे. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम म्हटलेलं आहे त्याला. काय? क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम असं त्याला म्हटलेलं आहे. CCTNS असं म्हटलं आहे. 19 जून 2009 ला या ठिकाणी ही प्रणाली सुरू केली गेली. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. गुन्हेगारांची सगळी माहिती संगणकावर त्या ठिकाणी हे केली जाते, आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला जातो. डास चावल्याने कोणता आजार होत नाही. टायफॉइड, झिका, मलेरिया, डेंग्यू. डासामुळे प्रसार होणारा आजार ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. 61 नंबरचा प्रश्न आहे. कोणता? जो जीवाणू मार्फत होतो आहे. सालमोनेला टायफी मार्फत होणारा हा टायफॉइड, जो डासामुळे नाही पसरते. सालमोनेला टायफी हा जीवाणू, बघा जीवाणूजन्य हा आजार आहे, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी उत्तर आहे टायफॉइड. सालमोनेला टायफी जो आहे या मार्फत, आणि अस्वच्छ सवयी ज्या आहे त्यामुळे हा होतो. आणि झिका तुम्हाला माहिती आहे, मेंदूशी संबंधित रोग आहे, जो डासामुळे पसरतो आहे. झिका, डेंग्यू सुद्धा डासामुळे जातो आहे. विषाणूजन्य रोग आहे, ज्यामध्ये एडिस इजिप्ती नावाची जी डासाची जात आपल्याला डेंग्यूसाठी कारणीभूत दिसते. कोणती राष्ट्रीय संस्था जी पुण्याला नाही? बघा, पुण्यातल्या आहे ना या महत्वाच्या संस्था तुम्हाला माहित असल्या पाहिजे. पुणे, तिथे काय पुणे? राष्ट्रीय विषाणू संस्था पुण्यात आहे का? विषाणू विज्ञान संस्था. रासायनिक प्रयोगशाळा राष्ट्रीय इथे आहे का? राष्ट्रीय विमा अकॅडमी इथे आहे का? राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था इथे आहे का? एक संस्था आहे जी इथे नाहीये. 62 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था जी 1978 ला सुरू झाली आहे, पुण्यामध्ये माहित असू द्या, नोट डाऊन करून घ्या. अतिरिक्त मुद्दे मी तुमच्या नोट करून आणलेले आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा जी आहे NCL पुण्याची, ती 1950 ची आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा. आणि दोन्ही संस्थांवर तुम्हाला सातत्याने प्रश्न विचारले गेले आहेत, दोन्हीवरही.
विमा अकॅडमी सुद्धा पुण्यामध्ये आहे, जी 1980 ला स्थापन झाली. मग राहिली राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था, जी मेरीलँड USA या ठिकाणी आहे. बघा, USA 1946 ला स्थापन झाली. हिचा आपल्याशी काही संबंध नाहीये. ट्रम्प तात्यांकडे ती जाते आहे. जीवनसत्व त्याचे प्रमाण वाढल्यास लघवी द्वारे उत्सर्जित केली जाते. कोणती? म्हणजे बघा, पाण्यात विरघळणारी जीवनसत्व असं आपण त्याला म्हणूया. मी तुम्हाला बदक आणि आडायकी पिल्ले असे 2 शॉर्टकट सांगितलेले आहेत. अ असेल, अ ब असेल, ब क असेल, अ ब कड असेल. त्याचं प्रमाण जर वाढलं तर लघवीद्वारे उत्सर्जित केली जातात. ती जीवनसत्वे कोणती? 63 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, तुम्ही उत्तर देणार आहात. चला, या ठिकाणी सरळ सरळ आहे की बदक, ब आणि क जी आहेत ही जीवनसत्व आहे, जी पाण्यात विरघळतात आणि याच्यातून लघवी वाटे ती बाहेर पडतात. ती आपल्याला माहित असलं पाहिजे. ओके, आपण पुढे जातो आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. बघा, 2 गोष्टी आहे. मी तुम्हाला बदक सांगितलं होतं. पाण्यात विरघळणारी जीवनसत्व जे आहे त्यामध्ये बदक तुम्हाला लक्षात ठेवायचं सांगितलेलं होतं. आणि अडई, अडई असे 3 जे आहे ना, अडई जे स्निग्धामध्ये त्या ठिकाणी विरघळतात असं म्हटलं होतं. अडई ते वेगळे आहे. मेधात विरघळणारे असं आपण त्याला म्हणतो. अडई के पिले असं ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे जातोय मी. म्हणजे इथे सरळ सरळ ब आणि क येतंय उत्तर. राज्यसभा सदस्यांचा कालावधी किती असतो? आता राज्यसभा आहे, स्थायी सभागृह आहे. आता हे स्थायी म्हणजे हे काही बरखास्त होत नाही, पण याचे सदस्य किती वर्ष? उत्तर देता यावं. 5, 2, 6 वर्ष, 4 वर्ष. आता 2 वर्ष संदर्भ आहे. पण दर 2 वर्षांनी किती सदस्य त्या ठिकाणी पदावरून कमी होतात आणि नवीन नेमले जातात, असा एक प्रश्न त्या ठिकाणी आहे. राज्यसभा म्हटलं तर कलम 80 तुम्हाला लक्षात ठेवायचं. एकूण सदस्य संख्या 250 आहे आणि 6 वर्षाचा कार्यकाल झाला की 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी या ठिकाणी नियुक्त होतात. पण वर्ष 6 येईल. कोणत्या शहरामध्ये? मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाहीये. बघा, नाही म्हणावं लागेल की आहे म्हणावं लागेल. नाही म्हटलेलं आहे. बघा, आता छत्रपती संभाजीनगरला आहे का? पणजीला आहे का? नागपूरला आहे का? आपण जो नागपूर करार बघितला त्याच्यानुसार नागपूरला असणं तर ते आवश्यकच आहे. ओके, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. जो हायकोर्ट ऍक्ट होता 1861 त्याच्यानुसार हायकोर्टची स्थापना झाली. बॉम्बे हायकोर्ट जे 1862 मध्ये स्थापन झाले. मुंबई उच्च न्यायालय 1862चं आहे, हे तुम्हाला माहित असावं. छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि नागपूर या 3ही ठिकाणी खंडपीठ आहेत. ओके, आणि गोवा, महाराष्ट्र राज्य, दमण दीव, दादरा नगर हवेली हे सगळे क्षेत्र या बॉम्बे हायकोर्टमध्ये येतात, मुंबई उच्च न्यायालयात येतात, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. पुढे आपण जातोय. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये पक्षांतर बंदी कायदा. बघा, आता तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या 2-3 वर्षामध्ये काय चालू आहे. पक्ष फोडाफोडीचं सगळं राजकारण आपण बघतोय आणि त्या अनुषंगाने पक्षांतर बंदी कायदा जास्त चर्चेत आहे. हा कायदा 1985 ला संमत झाला. पहिलं विधान आहे त्यानुसार एका राजकीय पक्षातर्फे निवडून आलेल्या सदस्याला स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये जाता येत नाही. यासाठी त्या सदस्याला आपल्या आधीच्या राजकीय पक्षाचा आणि निर्वाचन पदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्याला जायचं असेल दुसरीकडे तर मूळ राजकीय पक्षाच्या किमान 2/3 जर सदस्यांनी अन्य राजकीय पक्षामध्ये विलिनीकरणाला मान्यता दिली तर त्याला पक्षांतर म्हटले जात नाही. आता आपल्याकडे महाराष्ट्रात तर वेगळंच घडलं. ते गट सोडून नाही गेला, तो पक्षच पळवून घेऊन गेला. असे आपल्याकडे उद्योग घडलेले आहेत आणि आपलं दुर्दैव असं आहे, टीका करायला नको, पण म्हणजे त्या लोकांची सदस्यांचे कार्यकाळ संपले पण सर्वोच्च न्यायालयाने काही निकाल त्याच्यावर दिला नाही. ही भारतातल्या न्याय व्यवस्थेबद्दलची एक फार अवघड शोकांतिका आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आपलं त्या ठिकाणी अपयश आहे असं आपण निश्चितपणे तुम्ही तरी त्या ठिकाणी म्हणू शकतात. एक सामान्य नागरिक म्हणून मला वाटतं तेवढ्या गोष्टी आपल्याला कळतात. बघा, 52वी घटनादुरुस्ती या ठिकाणी महत्वाची. कितवी? 52वी घटनादुरुस्ती. त्यानुसार हा पक्षांतर बंदी कायदा झाला होता. 66 नंबरचा जो प्रश्न आहे तुम्हाला विचारलं या ठिकाणी की काय योग्य आहे, आणि तो बरोबर आहे. आता एका राजकीय पक्षाकडून निवडून आला दुसऱ्या पक्षात जाता येत नाही, बरोबर आहे. तिसरं, आधीच्या पक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागेल. तुम्ही आमदार झाले, दुसऱ्या पक्षात जायचे, तुम्हाला आधी राजीनामा द्या. आणि त्याच्यानंतर जर किमान 2/3 सदस्य जर त्या ठिकाणी गेले तर त्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये. कळ या ठिकाणी बरोबर आहे. आता महाराष्ट्रात अशी सिच्युएशन घडली की ज्याचं कायद्यामध्ये काही त्याच्याबद्दल उल्लेखच नाही केले. लोकांना तसं वाटलंच नव्हतं की असं काही घडेल, असं काही घडेल आणि असं घडू शकतं. कायदा बनवताना सुद्धा त्यांना वाटलं नसणार आहे. त्यामुळे त्यावर आता काही बदल वगैरे करण्याची आवश्यकता आहे असं वाटतं. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 महाराष्ट्रातला खेळाडू आहे ज्याला ब्रॉन्झ पदक मिळतंय. बघा बरं का, कोणाला भेटतंय? तो खरं म्हणजे नेमबाज आहे, महाराष्ट्रीयन आहे. अविनाश साबळे, स्वप्नील कुसळे,
रुद्रांश पाटील, नीरज चोप्रा. ब्रांज पदक मिळवणारा तो खेळाडू 3 पोझिशन 50 मीटर रायफल मध्ये हे पदक मिळवलेलं आहे आणि त्याचं नाव स्वप्नील कुसळे आहे. पुढे 100वा अखिल भारतीय नाट्य संमेलन कोठे झालं? छत्रपती संभाजीनगर, बारामती, पिंपरी चिंचवड, नागपूर. नाट्य संमेलन, साहित्य संमेलन प्रश्न येणार. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी होते की जब्बार पटेल होते? हा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, त्याचे अध्यक्ष होते जब्बार पटेल आणि ते झालं पिंपरी चिंचवड या ठिकाणी 2024चं म्हणतोय मी. 2024चं अध्यक्ष जब्बार पटेल होते पिंपरी चिंचवड या ठिकाणी. पुण्याजवळ आपण जे म्हणतोय तिथे ते झालं, हे तुम्हाला माहित असावं. पुढे आपण जातोय. संगणकाच्या बाबतीत खालीलपैकी टिंबटिंब इनपुट डिव्हाइस आहे. आउटपुट आणि इनपुट डिव्हाइस हा बेसिक प्रश्न आहे संगणकावरचा जीके मधला. आता मुख्य सेविकाला तर 10 प्रश्न आहे संगणकावर. इथे एखादा प्रश्न येईल तुम्हाला समाज कल्याण. मॉनिटर, प्रिंटर, माऊस दोन्ही. बघा, इनपुट म्हणजे काय? मध्ये काहीतरी टाकताय. या ठिकाणी फक्त आहे ना माऊस आहे बस. हे मॉनिटर आणि प्रिंटर आहे ना, हे आउटपुट डिव्हाइसेस आहेत. बरोबर आहे ना? फक्त डेटा स्वीकारणारा जो आहे का तो इनपुट डिव्हाइस. डेटा बाहेर टाकणारा जो आहे का आउटपुट करणारा डिव्हाइस, तो मग त्यामध्ये प्रोजेक्टर असेल, स्पीकर वगैरे असेल, ते सगळे आउटपुट. पुढे फेसबुकचे संस्थापक कोण? आता फेसबुकचं नवीन नाव काय? त्या ठिकाणी मेटा असं आपण त्याला संबोधतो आहे. स्टीव्ह जॉब, वॉरन बफेट, मार्क झुके, हे कोणी चुकणार नाही, मार्क झुकेरबर्ग. या ठिकाणी पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे 1 किलोबाईट म्हणजे किती? केबी म्हणतो आपण याला. केबी, 1 केबी म्हणजे किती? 1000, 1036, 1024, 512 किलोबाईट. तुम्हाला जेव्हा विचारलं तर मेमरीचं सर्वात लहान युनिट जे असतं ना त्याला बीट हा शब्द आहे. खरं जर बघितलं, बीट सर्वात लहान, त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे ना तो किलोबाईट आहे. आणि या 1 किलोबाईट जो आहे तो 1024 बाईट्स पासून बनतो. बीटचं बाईट्स आहे आणि मग त्याच्यापासून म्हणजे 1024 बाईट्स पासून 1 किलो बाईट बनतोय, हे लक्षात ठेवा. ओके. एक निबल म्हणजे 4 बीट असा आहे. 1 बाईट म्हणजे 8 बीट असा आहे. 8 बीटचा 1 बाईट बनतो, म्हणजे 8 बीटचा 1 बाईट बनतो. आणि मग ती बाईट्स 1024 बाईट्स पासून 1 किलो बाईट बनतोय, ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण? बघा, रोशनी शर्मा, सुजाता सौनिक, उषा शर्मा, उमा राज. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण? 72 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचे. पहिल्या महिला मुख्य सचिव म्हटल्यावर कोणी म्हणजे चुकेल असं मला तरी वाटत नाही. आणि त्या सुजाता सौनिक या आहेत पहिल्या महिला पोलीस महासंचालक. ज्या रश्मी शुक्ला आम्हाला माहित असल्या पाहिजेत. इंटरेस्टिंग आहे. भारत व मंगोलिया यांच्यातला सैन्य अभ्यास आम्ही काय म्हणू शकतो? बघा, वेगवेगळ्या देशांमधले सैन्य अभ्यास जे आहे त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि मला वाटतं त्यावरची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजेत. आता या ठिकाणी भारत मंगोलिया मधला जो युद्ध सराव आहे त्याला आपण काय म्हणतोय? तर हा सैन्य अभ्यास जो आहे तो नोमॅडिक एलिफंट या नावाने ओळखला जातो. बघा, भारत मंगोलिया मधला वेगवेगळ्या देशातले सैन्य अभ्यास तुम्हाला माहित असले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला अजय योद्धा जर उद्या विचारलं, अजय योद्धा हा कुणामधला युद्धाभ्यास आहे? तर भारत आणि युके मधला अजय योद्धा. त्याच्यानंतर मैत्री आहे गाजलेला, यावर प्रश्न सुद्धा आलेला आहे. भारत थायलंड मधला हा युद्धाभ्यास आहे, मैत्री नावाचा. त्याच्यानंतर इंद्र जो आहे तो भारत रशिया मधला युद्धाभ्यास आहे, आपलं माहित असलं पाहिजे. झेलम नदी आहे कोणत्या सरोवरातून वाहते? लोणार, चिल्का, उलर, मानस. झेलम. ते सबीरा चिलम, तुम्हाला ते 5 सिंधूच्या उपनद्या मी सांगितलेल्या होत्या आणि इथे हा झेलम बद्दल प्रश्न आहे. मग कुठून वाहते? पहिला मग लोणार तर नाहीये, लोणार महाराष्ट्रात आहे. चिल्का खाली ओडिशामध्ये आहे, तिथे जमत नाहीये. उलर आणि मानस राहिलं. उलर सरोवरातून या ठिकाणी ही झेलम नदी उगम पावते आहे. सिंधूच्या ज्या उपनद्या आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं, सतलज, बियास, रावी, चिनाब आणि झेलम. ओके. सबीरा चिलम, ते चिलम असं केलं होतं आपण, ते झेलमचं शॉर्टकट तुम्हाला सांगितलं होतं. उलर सरोवरातून ही नदी उगम पावते आहे. झेलम या नदीबद्दल हा प्रश्न येतो आहे. बनियाल खिंडीच्या पायथ्याशी ही नदी उगम पावते. पीर पंजाल पर्वतातून ही वाहते आणि पुढे उलर सरोवरामध्ये जाऊन मिळते. बघा, सॉरी, उलर सरोवरात आणि मग तिथून हिचा पुढचा प्रवास सुरू होतो आहे, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. उलर सरोवरातून वाहते असं म्हटलंय, उगम पावते नाही, उलर सरोवरातून वाहते असं म्हटलेलं आहे. आणि सिंधू नदीचं उगमस्थान जर बघितलं तर मग ते मानस जवळ आपण बघतोय. पुढे ग्रामगीताचे लेखक, सोपा प्रश्न आहे. ग्रामगीता म्हटलं की सगळ्यांना माहित आहे, तुकडोजी महाराज यांनी, संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे. त्याबद्दल आपल्या मनात शंका नसावी. बघा, अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे. समाज कल्याण भरतीची बॅच आपण चालवतोय. समाज कल्याणची टेस्ट सिरीज तुम्हाला आणलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला
आतापर्यंत 2 टेस्ट आपण अपलोड केले आहे. तुम्ही एक एक टेस्ट स्वतंत्रपणे घेऊ शकतात. पुढे जास्त टेस्ट झाल्या 5+ तर त्याचा कोर्सेसमध्ये मी स्वतंत्र टेस्ट सिरीज त्या ठिकाणी अवेलेबल करून देईल. तर बघा, समाज कल्याण भरती स्पेशल बॅच सुद्धा आहे, टेस्ट पेपर सुद्धा आहेत. तुम्ही बॅचला जॉईन होऊ शकतात. काही अडचण असेल 96737085 हा नंबर आहे. अतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर गृहपाल निरीक्षक, लघुलेखक, लघु टंकलेखक सगळ्या परीक्षा अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवर जा, त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करा आणि अभ्यास सुरू करा. थांबतोय. धन्यवाद.